तर खरंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला एक नवीन उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी प्रशिक्षकांना विनंती करेन, मागे चेअर दिलेले आहेत त्या ठिकाणीच आपण बसायचं आहे। टाईम ऑफ घेऊन आपण खेळाडूची चर्चा करू शकता। राखीव खेळाडू ग्रीन मॅटवर बसतील। जे प्रशिक्षक आहेत त्यांना चेअर दिलेले आहेत त्या ठिकाणीच आपण बसायचं आहे। कोपऱ्यामध्ये बसवा त्यांना। तर या ठिकाणी जर्सी नंबर 10 पाहायला मिळते, ती समीक्षा टकले, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारी ही खेळाडू। टाळ्या झाल्या पाहिजेत, खरोखर सांगतोय। असे एक ना अनेक खेळाडू आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिला आणि पहिल्या चढाईमध्ये त्याने या ठिकाणी मल्टिप्लाय रेड या ठिकाणी करताना पाहिले, म्हणजे 2 गुण प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी। त्यामुळे नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये जिनं आपलं स्थान निर्माण केलं होतं ती समीक्षा टकले हिचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला आहे। चढाईसाठी गेली ती नांदगावची खेळाडू। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, खरोखर एक चांगला प्रयत्न नांदगावच्या कबड्डीमध्ये पाहायला मिळतोय, महिला कबड्डीमध्ये पाहायला मिळतोय। आणि एक एमटी चढाई करत ती माघारी परतली आहे। त्यामुळे नक्कीच शेजारच्या तालुक्यामध्ये सुद्धा कबड्डीचा संघ निर्माण होतोय, हे नक्कीच महिला कबड्डीसाठी फार महत्त्वाचं आहे। पुढची चढाई जर्सी नंबर 9 या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे अर्पिता चव्हाण, जिनं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे। तिची सुंदर टॅकल करण्यात यशस्वी ठरलेत ते सिद्धिविनायक नांदगावचे खेळाडू। त्यामुळे नक्कीच सामन्यामध्ये एक चांगली रंगत येणार ही अपेक्षित आहे। आणि या ठिकाणी खरोखरच सुंदर टॅकल करताना या ठिकाणी पाहायला मिळते जर्सी नंबर 4 या ठिकाणी पाहायला मिळते फराह कर्वेकर, जी कुस्ती नॅशनल आहे अशी ही खेळाडू आहे। हात वर करायचे फराह, खरोखर कुस्तीमध्ये तिने आपलं कौशल्य सिद्ध केलं आणि आज कबड्डीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यानं नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग केला आहे, ती फराह कर्वेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे खरोखरच गुणवान खेळाडूंचा या ठिकाणी नक्कीच आदर केला जाईल, सत्कार केला जाईल आणि त्यांच्या पाठीशी त्यांच्या नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी श्रीवर्धनकर नक्कीच जोरदार टाळ्या वाजवतील, ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील। चढ्यासाठी येते ती सिद्धिविनायकची खेळाडू, तिच्यासमोर आहे 7चा डिफेन्स। सुरुवातीपासूनच एक दमदार चढाया आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजेच दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेलचं। एक एमटी चढाई करत ती माघारी परतते, तिला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 9 अर्पिता चव्हाण, जिनं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं अशी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते। एक सुंदर कबड्डीचं कौशल्य तिच्यामध्ये पाहायला मिळतंय। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच क्षेत्ररक्षक डिफेंडर तितकेच आपल्याला स्वतःला सावरताना, पण हा ॲडव्हान्स टॅकल आहे आणि या ठिकाणी नक्कीच गुण गमावला आहे। त्यामुळे एका पाठोपाठ एक गुण गमावते तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव। Your kind of investing, your kind of app. Transparent pricing, no hidden charges. Open free Demat account now. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. मी विनंती करतोय धनंजयजी पालेकर यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं। धनंजय पालेकर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। तसेच नवनिर्वाचित नगरसेविका साक्षी पाबरेकर मॅडम यांचं आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत असेल। मी विनंती करतो आयोजकांना की आपण साक्षी मॅडम यांना व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे।
चढाईसाठी पाहायला मिळते ती म्हणजेच नांदगावकडून आणि गुण गमावला आहे तो म्हणजेच नांदगावनं. प्रयत्न करावे लागतील. धन्यवाद अनंतजी गुरवा, रवी चाळके साहेब आणि पवार साहेब की आपलं फार योगदान आहे कबड्डी क्षेत्रामध्ये. तर आपण या दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चढाईसाठी पाहायला मिळते ते म्हणजेच सिद्धिविनायकची खेळाडू आणि एक लोण घेत प्रेक्षक वर्ग मैदान मॅच चालू आहे आपली. जर्सी नंबर 9 या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखरच त्याने सर्व खेळाडू प्रेक्षक वर्गाची मनं जिंकले त्याची खेळाडू आणि या ठिकाणी नक्कीच एक गुण तर नक्कीच मिळणार आहे ते म्हणजेच दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेल या संघाला. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षक खरोखरच आपण मोठ्या संख्येनं या स्पर्धेला उपस्थिती लावली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं साता समुद्रपार प्रक्षेपण केलं जातं आहे ते म्हणजेच जय गणेश लाईव्ह केलं जातं आहे या स्पर्धेचं. तर पुढील सामना आहे ते म्हणजेच सोमजाई कृपा अ वर्सेस ओम चिंचबा देवी बोरली पंचतन. सोमजाई कृपा अ वर्सेस ओम चिंचबा बोरली पंचतन. एक विनंती आहे सर्व महिला खेळाडूंना की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. कोणत्याही क्षणी आपला सामना डू ऑर डाय या सामन्यात ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि चढाईसाठी गेले ती सिद्धिविनायकची चढाई बहादर 7-1 बोनस ऑन आहे पण सुंदर टॅकल करत या ठिकाणी खरोखरच जर्सी नंबर 8 या ठिकाणी आपला खेळ करताना पाहायला मिळते ती म्हणजेच दत्तात्रय क्रीडा मंडळाची. अर्पिता चव्हाण चढाईसाठी पाहायला मिळते तिच्या समोर आहे तो 5चा क्षेत्ररक्षण बोनस ऑन नसणार आहे परंतु तितकंच चांगलं पददालित्य तिच्या माध्यमातून पाहिलं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी एक स्ट्राईक रेडर म्हणून म्हटलं जाते तिच्याकडे पाहिलं जाते. ती वारंवार चढाई करते वारंवार चढाईमध्ये गुणांची सुद्धा भर घालते अशी ही अर्पिता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अमितजी घोडमडे आमचे पत्रकार बंधू तसेच त्यांचे मित्र सोपान निमरे साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. खरोखरच आपण पत्रकारितेमध्ये आपल्या श्रीवर्धनचं खरोखरच नाव उल्लेख आपल्याला पाहायला मिळत असतो ते आपल्या माध्यमातूनच पाहायला मिळत असतं. तर त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला आहे. तर मी सोपान निमरे आणि अमित घोडमडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं आणि 1 गुण प्राप्त होणार आहे. लहान पप्पूला तिथे उभं तिकडे ते घेऊन पाठवू नको तिथेच बसायला सांगते. निमरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी मध्यांतर होतोय. अरे वो ढलान वाली जमीन उसका क्या हुआ ब्रिजेश? नक्शा बनवाया था जी. उसके तो बेचने के कागजात बनवाओ. चिराग, एक बार अच्छे से सोच लो. घर जिंदगी में एक ही बार बनता है. भरोसा रखिए घर मजबूत ही बनेगा. एक है मौका मेरा, इसमें सब लगाऊंगा. अपने इरादों से मजबूत एक घर बनाऊंगा. बहुत बढ़िया बेटा,
तुमने सिर्फ अल्ट्राटेक ही चुना, ऐसा क्यों? ताऊ जी, पापा ने ही सिखाया कि घर जिंदगी में एक ही बार बनता है। मान गए बेटा। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1 अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। दत्तात्रय क्रीडा मंडळानं खरोखरच या ठिकाणी या स्पर्धेवर या सामन्यावर छाप टाकली आहे। एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे हुकूमत दाखवली आहे ते म्हणजे दत्तात्रय क्रीडा मंडळानं। तर नक्कीच पुढील सामना असणारा तो म्हणजेच आपला स्थानिकांचा संघ आहे ते म्हणजेच सोमजाई कृपा वर्सेस ओम चिंचबा देवी बोरली पंचतन या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी हा सामना खेळला जाईल। दोन्ही संघांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावं। पुष्पगुच्छ द्यायचे. हां हॅलेनाला ती आपली एका टीमला द्यायची राहिले. हां या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे दादू मोरकर, रितेशजी मोरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। तर ही स्पर्धा महिला वर्गाची स्पर्धा रणरागिणी चषक 2026 या ठिकाणी साकारली जाते। बोनस घेत माघारी परतले खरोखरच थोडंसं हॅलो तर आपण सत्काराकडे वळतोय। श्रीवर्धन नगरीच्या नवनिर्वाचित नगरसेविका साक्षी पाबरेकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। मी विनंती करतोय रुची बोरकर यांना की आपला शुभ हस्ते या ठिकाणी आपण सत्कार करावा। सत्कार केला जातोय साक्षी पाबरेकर यांचा, नवनिर्वाचित नगरसेविका श्रीवर्धन नगर परिषद यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। रुची बोरकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय। धन्यवाद। एक खरोखरच सांघिक कामगिरी पाहायला मिळते ती म्हणजे दत्तात्रय क्रीडा मंडळाची आणि तितकाच त्यांना पाठिंबा मिळतोय त्या म्हणजे राखीव खेळाडूंचा, त्यामुळे नक्कीच मनोबल या ठिकाणी वाढतोय ते म्हणजे दत्तात्रय क्रीडा मंडळाचा। चढ्यासाठी गेली आहे ती म्हणजे जर्सी नंबर 7 तिच्यासमोर आहे तो 7चा डिफेन्स। एक मोठी आघाडी घेतली आहे ती म्हणजे दत्तात्रय क्रीडा मंडळानं, त्यामुळे नक्कीच सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व प्राप्त केलं आहे ते म्हणजे दत्तात्रय क्रीडा मंडळानं।
वारंवार चढाई पाहायला मिळते ते म्हणजेच जर्सी नंबर 8ची की तिनं खरोखरच कोपरा रक्षक आणि त्याही पेक्षा चढाईमध्ये सुद्धा गुण प्राप्त केलेले आहेत. विनंती आहे पुढील 2 संघांना की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. गेटच्या समोर यायचं आहे. सोमजाई कृपा अ वर्सेस या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखर नामवंत खेळाडू आहेत त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. आपल्या श्रीवर्धनमधल्या खेळाडूंनी ज्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचं कौशल्य सिद्ध केलं आहे अशा सर्व खेळाडूंचा या ठिकाणी काही वेळातच या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. बोनस ऑन आहे. बोनस पार करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातोय ते म्हणजे जर्सी नंबर 11 ते म्हणजेच रिया गुप्ता. तिनं सुद्धा रायगडचं प्रतिनिधित्व केलं. अशी खेळाडू रिया आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या क्रीडानगरीमध्ये आमचे मित्र रितेश मुरकर आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रसादजी विचारे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. जर्सी नंबर 2 मैदानामध्ये पाहायला मिळते. तिची चढाई या ठिकाणी पूजा सूर्यकार हिनं सुद्धा रायगडचं प्रतिनिधित्व केलं आहे. शेवटचा मिनिट घोषित केलं आहे पंचाने. बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल परंतु या ठिकाणी मल्टिप्लाय चढाई होणं फार गरजेचं आहे. शेवटचे क्षण आहेत परंतु हा सामना एक हाती पूर्णपणे दबावात ठेवलं आहे आणि पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व सिद्ध केलं आहे ते म्हणजेच दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेलनं. हा सामना संपताच आपण या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे ते म्हणजे दत्तात्रय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंचं लाईनअप करून ठेवायचे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या. तर या ठिकाणी मी रुची बोरकर यांना विनंती करते की आपण या गुणवान खेळाडूंचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा कारण या स्पर्धेत